तर समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोनांच्या विविध जोड्या ज्या आहेत त्या ओळखता येणं, पेअर्स ऑफ अँगल्स, आणि कोनांच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्याचे उपयोजन करता येणं, त्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्याला कळले पाहिजेत आणि ते ओळखता आले पाहिजेत. तर पहिलं समांतर रेषा म्हणजे काय, की दोन समांतर रेषा म्हणजे दोन रेषा ज्या आपण ज्या दोन रेषा एकमेकांना कधी छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. द लाईन्स are not intersect each other, then the lines are called parallel lines. आकृतीमध्ये बिंदू आर आणि एस जवळ तयार झालेल्या सर्व कोनांची नावे लिहा म्हणून सांगितलंय. कोनांची नावं लिहायची पहा आपल्याला. आता 3 अक्षरी कोनांची नावं लिहायची आहेत. हे तुम्ही शिकलेला आहात. 9वीला झालेलंच आहे आपलं हे, 8वीला पण झालेलं आहे. इथं आर पॉइंट आहे, इथे एस पॉइंट तुमचा आहे. ह्या लाईन ए बी आणि सी डी या 2 लाईन आहेत आणि पी क्यू ही तुमची ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. तर आर आणि एस या ठिकाणी किती अँगल तयार झाले तुमचे? आरचे इथं 1 2 3 4 आणि एसचे सुद्धा 1 2 3 4 म्हणजे तुमचे इथं 4 इथं 4 असे 8 अँगल तयार झालेले आहेत. या सर्व कोनांची तुम्हाला नावं लिहायची. मग आरचे इथं कोणकोणते अँगल आहेत आधी ते आपण एक एक लिहूया. 3 अक्षर नावं लिहायचं त्या अँगलचं. ज्या ठिकाणी अँगलचा व्हर्टेक्स असतो, शिरोबिंदू असतो, ते अक्षर मध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुमचं पी ने सगळं पी आर बी किंवा पी आर ए, बरोबर आहे. अँगल पी आर ए हा पहिला, नंतर पी आर बी, आर हे अक्षर तुमचं मध्येच आहे पहा. पी आर ए म्हणजे हा अँगल, पी आर बी म्हणजे हा अँगल तुमचा आहे. खालच्या अँगलचे नाव कोण सांगतं? एस आर बी, बरोबर आहे. आणि एस आर ए म्हणजे आरच्या इथं तुमचे हे 4 अँगल आहेत, बरोबर आहे. लवकर जॉईन होत चला. नंतर तुमच्या आर एसचे इथे 4 अँगल, आर एस सी, बरोबर आहे. आर एस सी, सी एस अक्षर हे मध्ये आलं पाहिजे. पुढचं अँगल, बरोबर आहे, आर एस डी. खालचे 2 अँगल हा ना हा अँगल सी एस क्यू आणि अँगल डी एस क्यू. डी एस क्यू म्हणा किंवा क्यू एस डी म्हणा, सी एस क्यू म्हणा किंवा क्यू एस सी म्हणा, बिघडत नाही. फक्त एस अक्षर मध्ये आलं पाहिजे आणि सी आणि क्यू ही अक्षर कडेला असणार आहेत. तो अँगल तुमचा एस म्हणजे एस अँगल सी एस क्यू किंवा क्यू एस सी असा तो असणार आहे. याप्रमाणे ही कोनांची 3 अक्षर नावं जी आहेत ती आपल्याला लिहिता आली पाहिजे. तर काही महत्वाचे मुद्दे आहेत, गुणधर्म आहेत, हे लक्षात घ्या. हा भाग आपल्या इथं पूर्ण केला. हे तुम्हाला सोडवायचं आहे, वहीत लिहायचं आहे. नुसतं आकृती काढून ठेवायची नाही, कारण तिथं सांगितलंय ठीक आहे. जरा 8वी मध्ये सांगितलंय समांतर रेषा म्हणजे काय, म्हणजे व्याख्या लिहायची आहे, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तो स्वाध्याय जरी नसला तरी त्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. नंतर आकृतीमध्ये बिंदू आर व बिंदू एस जवळ तयार झालेल्या सर्व कोनांची नावे लिहा. ती नावं आपण लिहिलेली आहेत. नंतर गुणधर्म जे आहेत, तर 2 रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात, बरोबर आहे. 2 लाईन ज्या आहेत त्या इंटरसेक्ट झाल्या, 2 लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर, देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट और मेजर सेम. त्यांची माप ही तुमची सेम असणार आहेत. रेषीय जुळतील कोन परस्परांची पूरक असतात, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे मागच्या याच्यात आपण पाहिलं पहा. तर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदनबिंदू 8 कोन तयार होतात. जे आपण पाहिलं आत्ताच, 8 कोन, वरती 4 आणि खाली 4 असे एकूण तुमचे 8 कोन तयार होतात. 2 रेषांना एका छेदिकेने छेदलं तर छेदनबिंदूंजवळ 8 कोन तयार होतात, हे लक्षात घ्या. संगत कोनांच्या जोड्या, आंतर कोनांच्या जोड्या, बाह्य युत्करण कोनांच्या जोड्या आणि आंतरिक जोड्या हे आपलं त्यावरून ठरवायचं आहे. चौथ्याचं उत्तर आपण पाहूया. दिल्लीच आहे, तसं काही अडचण नाही, आता समजून घेऊया. ही लाईन एल, ही लाईन एम आणि त्यांची एन ही ट्रान्सव्हर्सल असेल, छेदिका असेल, तयार होणे अँगल तुमचे ए बी सी डी आणि इथं पी क्यू आर एस. याप्रमाणे इथे एक एक अक्षर नाव वापरलं. आधीच्या आकृतीत आपण 3-3 अक्षर नाव घेतलं होतं,
इथं हा अँगल ए आहे, हा अँगल बी आहे, हा अँगल सी आहे, हा अँगल डी, हे 4 अँगल. इथं तुमचं पी, क्यू, आर आणि एस असे तुमचे अँगल आहेत. एक अक्षर नाव वापरून अँगलचं नाव लिहिलेलं आहे. तर संगत कोनांच्या जोड्या म्हटलं पहिलं पहा. संगत कोनांच्या जोड्या पहिलं. कोनांच्या जोड्या. संगत कोनांच्या जोड्या त्याला इंग्लिशमध्ये करस्पॉन्डिंग अँगल पेअर. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. तर तुमचं हे घेताना करस्पॉन्डिंग अँगल घेताना, संगत कोन घेताना ह्या ज्या लाईन तुमच्या आहेत, तर ही जी ट्रान्सव्हर्सल छेदिका आहे, या छेदिकेचे एकाच बाजूचे अँगल घ्यायचे असतात. म्हणजे राईट हँड साईडचे घ्यायचे, लेफ्ट हँड साईडचे घ्यायचे, क्रॉस मध्ये कधी घ्यायचे नाही संगत कोनासाठी, लक्षात घ्या. लवकर जॉईन होत चला. तर तुमचं मग समजा अँगल आपण बी घेतला, पहिला अँगल आपण बी घेतला किंवा ही साईड घेऊ, लेफ्ट साईड घेऊया. तर अँगल ए घेतला, तर मधला एक अँगल सोडायचा, गॅप द्यायचा. ए नंतर डी येतो, डी नंतर पी येतोय, तर ए आणि पी ची जोडी घ्यायची. मग संगत कोनासाठी म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगलसाठी एक अँगल मध्ये सोडायचा, पुढचा अँगल घ्यायचा ए पी. तुम्ही डी घेतला म्हणजे पुढचा कोणता सोडायचा, पी सोडायचा, डी एस. येतं लक्षामध्ये. म्हणजे ए आणि पी, डी आणि एस हे तुमची लेफ्ट साईडची 2 जोड्या मिळतील. तसं तुम्हाला 2 पेअर कोणती मिळणार इकडं राईट साईडला, बी आणि क्यू, बरोबर आहे. मध्ये गॅप द्यायचा, सी आणि आर. लक्षामध्ये. म्हणजे संगत कोन लिहिताना गॅप देऊन एका साईडला मात्र, लक्षात घ्या. ए पी, डी एस, बी क्यू, सी आर याप्रमाणे संगत कोनांच्या म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर जे आहेत ते लिहायचे आहेत. आंतरकोनांच्या जोड्या. आंतरकोन या ज्या 2 लाईन आहेत त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर या 2 लाईनच्या आतमधलेच अँगल, 2 लाईनच्या आतलेच अँगल तुमचे कोणते आहेत मग, डी आणि पी, सी आणि क्यू. आतलेच अँगल घ्यायचे, ते पण एका आंतरकोनाच्या वेळेस ते एका साईडचे, डी आणि पी, सी आणि क्यू. आंतरकोनांच्या जोड्या जेव्हा असतील त्यावेळेस डी आणि पी आतमधले कोण घ्यायचे आहे, बाहेरचे नाही. हे तुमचे बाहेरचे कोण आहेत, पण डी आणि पी किंवा डी, सी, पी आणि क्यू हे तुमच्या आतमधले कोण आहेत. या 2 रेषांच्या मधले कोणते आहेत, तर आंतरकोन घेताना छेदिकेच्या एकाच बाजूचे डी आणि पी, सी आणि क्यू याप्रमाणे आंतरकोनांच्या या 2 जोड्या तुम्हाला मिळणार आहेत. तर बाह्य युतक्रम कोन. युतक्रम कोन म्हटलं की क्रॉस. एक तुम्ही छेदिकेच्या डावीकडचा घेतला तर दुसरा तुमचा छेदिकडचा उजवीकडचा घ्यायचा आहे. इथं लक्षामध्ये. समजा आता इथं आपलं बाह्य युतक्रम कोन म्हटलंय. दुसरा आपण घेतला आंतरकोनांच्या जोड्या. तिसरं तुमचं आहे बाह्य युतक्रम कोनांच्या जोड्या. बाह्य युतक्रम कोनांच्या जोड्या. म्हणजेच त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो पहा. आउटर इंटर, आउटर अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल हे तुमचे पेअर येणार आहेत पुढचे. तर बाह्यच्या वेळेस बाहेरचे, मग या लाईनच्या एलच्या वरचे आणि एमच्या खालचे हे घेताना हा ए अँगल आपण निवडल्यावरती, म्हणजे हा तुमचा या ट्रान्सव्हर्सलचा छेदिकेच्या लेफ्ट साईडचा अँगल आहे. म्हणून मग इकडचा घेताना हे मधले अँगल सोडून द्यायचे, बाहेरचे हे घेता आर, बरोबर आहे. एक तुमचा डावीकडचा घेतला, दुसरा तुमचा कुठला येणार आहे, उजवीकडचा असणार आहे. म्हणून ए आणि आर, ए आणि आर आणि बी आणि एस. येतं लक्षामध्ये. ए आर बी एस हे तुमचे अल्टरनेट अँगल पेअर आउटरचे असणार आहे, आउटसाइडचे असणार आहे. ए आणि आर, बी आणि एस. आणि ज्या वेळेस तुम्हाला इंटेरियर सांगितलं जाईल, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजेच आंतर युतक्रम कोनांच्या जोड्या, आंतर युतक्रम कोनांच्या जोड्या. या ज्या जोड्या आहेत त्या कोणत्या तुमच्या आतमधल्या माता, बरोबर. अंतर म्हटलं की आतमध्ये रेषा ज्या 2 लाईनच्या मध्ये तुमचा हा डी घेतला आपण, या साईडचा आपण एनच्या या साईडचा लेफ्ट साईडचा घेतला डी, तुमचा राईटचा कोणता येणार आहे, क्यू. सी घेतला तर तुमचं येईल पी, म्हणजे तुमचं काय होणार आहे, क्रॉस मध्येच. युतक्रम कोनाच्या वेळेस क्रॉस असतंय, संगत कोनाच्या वेळेस एकाच बाजूचे, आंतर कोनाच्या वेळेस सुद्धा एकाच बाजूचे. पण ज्यावेळेस युतक्रम कोनाच्या तुम्ही जोड्या लिहिता
अंतर असेल तर आतमधल्या मध्ये तुमचं क्रॉस करायचं, एक डावीकडचा घ्यायचा, एक उजवीकडचा खालचा घ्यायचा. मात्र वरचा आपण उजवीकडचा घेतला तर खालचा डावीकडचा घ्यायचा आहे. बाह्य विकृतीवर सुद्धा वरचा आपण डावीकडचा घेतला तर बाहेरचा हा उजवीकडचा घ्यायचा आहे खालचा. वरचा आपण बी घेतला तर खालचा हा तुमचा डावीकडचा यस अँगल घ्यायचा आहे. तर याप्रमाणे हे क्रॉस गुणिलेची खूण जी आहे ती युत्क्रम कोणासाठी लक्षात राहू द्या. तर याप्रमाणे हे दिलं आहे. जेव्हा संगत काही गुणधर्म पाहता, जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आपल्या आहे पुस्तकामध्ये पहा तुम्ही, पार्ट 2 मध्ये हे आहे. जेव्हा युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा युत्क्रम कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आणि जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणांची बेरीज ही तुमची 180 अंश असते तेव्हा अंतर कोणांच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीज सुद्धा 180 अंश असते. तुमची एक जोडी एकरूप असेल संगत कोणाची तर उरलेल्या तिन्ही जोड्या एकरूप असणार आहेत. तुमची युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या सर्व जोड्या ज्या आहेत म्हणजे तुमच्या बाह्य असेल किंवा अंतर असेल सगळ्या जोड्या तुमच्या एकरूप असणार आहेत. आणि जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणांची बेरीज ही 180 म्हणजे अंतर कोण हे पूरक असतील तर त्यावेळेस दुसरी जोडी जी आहे ती सुद्धा तुमची पूरकच असणार आहे. म्हणजे त्याची बेरीज तुमची 180 असणार आहे. पुढचा गुणधर्म जो आहे अंतर कोणाचे प्रमेय. बरोबर आहे. अंतर कोणाचे प्रमेय म्हणजे गुणधर्म तो आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे अंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. बरोबर आहे. दोन समांतर रेषा समांतर असतील त्यांना आपण एका छेदिकेने छेदलं तर अंतर कोण हे पूरक असणार आहे ते लक्षात घ्या. संगत कोणांचं प्रमेय कोणतं आहे. दोन समांतर रेषांना आपण एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात म्हणजे संगत कोण तुमचे एकरूप असतात. हे तुमचं संगत कोणाचं प्रमेय आहे. आणि युत्क्रम कोणांचं प्रमेय म्हणजे जो गुणधर्म युत्क्रम कोणाचा तो आहे तुमचा दोन समांतर रेषांना आपण एका छेदिकेने छेदलं असतात तयार होणाऱ्या युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात हे याच्यावर सांगता येतं. म्हणजे रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप, अंतर कोण पूरक आणि युत्क्रम कोण एकरूप असतात, समान माप असतात हे याच्यावर आपल्याला सांगता येईल. तर आता याचा स्वाध्याय दिलाय तो स्वाध्याय आपण पाहूया. दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला हे सोडवायचं आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या अंतर कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप 45 अंश असेल. किती माप आहे 45 अंश. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एका कोणाला 45 तर दुसऱ्या कोणाचे माप किती असेल. आता आपण गुणधर्म पाहिला कोणता. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर अंतर कोण हे तुमचे पूरक असतात. पूरक म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. मग ज्या कोणाचं माप तुम्हाला विचारलेलं आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पहा. 35 अंश, 45 अंश, सी आहे 135 अंश आणि डी आहे तुमचा 125 अंश. तर अंतर कोण हे पूरक असतात. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 झाली पाहिजे. म्हणजे 45 मध्ये आपण किती मिळवल्यावर तुमचे 180 होणार आहेत ते पाहायचंय. तुम्ही जर 45 मध्ये 35 मिळवले 180 होणारच नाही. 45 मध्ये 45 मिळवले 90 ते होणार आहेत. 45 मध्ये तुम्ही 135 मिळवले किती होतात 45 आणि 135 ची ऍडिशन 180 आली पाहिजे. 180 पेक्षा कमी नको आणि जास्तही नको. आवाज येतोय ना माझा. 180 होतं सर. हा मग 180 होतं. मग तेच आपण सांगायचं ना. म्हणजे तुमचा ऑप्शन करेक्ट कोणतं आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सी जे आहे की जेव्हा आपण 45 दिलेलं 45 अँगलचं मेजर आहे त्यामध्ये आपण 135 ऍड केले तरच हे तुमचं 180 येणार आहे. इतर वेळेस तुमच्या या 35 टाकलं 45 टाकलं किंवा 125 घेतलं म्हणजे 45 मध्ये आपण हे नंबर ऍड केले 125 पर्यंत तर तुमचा आन्सर 180 येणारच नाही. म्हणजे तुमचा ऑप्शन जे करेक्ट आहे कोणतं तो 135 डिग्री हा तो असणार आहे. सेकंड, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या टिंबटिंब जोड्या तयार होतात. संगत कोणांच्या जोड्या विचारलंय लक्षात घ्या. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या टिंबटिंब जोड्या तयार होतात. ए 2, बी 4, सी 6 आणि डी 8. 4. नाही दोन रेषांना एका छेदले असता
टिंबटिंब कोणांच्या जोड्या तयार होता असं जर म्हटलं असतं तर 8 आलं असतं, पण इथं काय म्हटलं त्यांनी संगत कोणांच्या, बरोबर आहे, संगत कोण इथं शब्द आलेला आहे, तर संगत कोणांच्या 4च जोड्या असतात, म्हणजे ऑप्शन बी हा तुमचा बरोबर आहे. नंतर तिसरं आहे दिलं तुम्हाला, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप 85 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप टिंबटिंब असते. बोला, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप 85 अंश म्हणजे 85 डिग्री असेल तर दुसऱ्या कोणाचे माप टिंबटिंब असते. पहिला ऑप्शन दिलंय 15 डिग्री, सेकंड आहे तुमचं 105 डिग्री, सी आहे 95 डिग्री आणि डी आहे तुमचा 85 डिग्री. विक्रम कोणाचा गुणधर्म काय सांगितलाय, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास शेवटचा गुणधर्म 10वा गुणधर्म लिहिला पाहतो, तयार होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोडीतील कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणाची मापे ही समान असतात. 95 डिग्री. 95 कसं काय येईल, 85. कारण इक्वल पाहिजेत, इथं सम 180 नाही. अँगलचं मेजर विक्रम कोणाच्या वेळेस संगत कोणाच्या वेळेस ती अँगल सेम असतात, त्यांची मेजर सेम असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला 85 दिलेला आहे म्हणून करेक्ट ऑप्शन तुमचा हा 85 आहे. जेवढं दिलेल्या अँगलचं मेजर आहे तेवढंच तुमचं कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम मेजर ते असणार आहे, म्हणून ते 85च असणार आहे. चुकून 105 किंवा 95 लिहू नका. दुसरा प्रश्न, पुढील कृती पूर्ण करा म्हणून सांगितलंय पहा. थोडक्यात ते थेरम दिलेला आहे आपल्याला, ते पूर्ण करायचं आहे. आकृती याप्रमाणे दिलेली आहे. तर फिगर आधी महत्वाची आहे. जी पहिली फिगर आपण काढली तीच फिगर परत दिली पाहिजे आपल्याला. तर आकृतीमध्ये रेषा ए बी, ही ए बी लाईन आहे तुमची, आणि रेषा सी डी या पॅरलल आहेत. रेषा ए बी समांतर रेषा सी डी, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी, व रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका त्यांना अनुक्रमे आर आणि एस या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली आहे, मध्ये छेदते. तर पुढील कृती पूर्ण करा. मग कृती नंबर 1, बरोबर आहे, कृतीमध्ये 1 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल ARS इक्वल टू एमटी बॉक्स दिलेला आहे, त्याला रिझन पुढे तुमचं संगत कोण दिलेलं आहे पहा. ARS काय येईल, ARS एवढंच माप, ARS म्हणजे हा तो अँगल आहे. या अँगलचे मेजर कोणत्या अँगलचे मेजर सेम असणार आहे, CSQ, कारण हा अँगल तुम्ही हा सोडायचा ना हा पुढचा घ्यायचा असतो, म्हणजे अँगल CSQ, मेजर ऑफ अँगल CSQ. शाबास, बरोबर आहे पहा. त्या आधारित हे सगळं लिहायचं आहे जे आपण मागे शिकलो तेच. मेजर ऑफ अँगल PRB, कारण रिझन पुढे काय दिलं ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मेजर ऑफ अँगल PRB, त्याला रिझन आहे विक्रम कोन, म्हणजे तुमचा अल्टरनेट अँगल. कोणतं येईल मग, PRB, बरोबर आहे. PRB म्हणजे बाहेरचा आहे, बरोबर आहे. मग खाली तुमचा इकडचं बाहेरचं मध्ये आहे CSQ किंवा QSC. हे पुन्हा वरचं जे आहे ते तुमचं आलं पाहिजे आन्सर. मेजर ऑफ अँगल CSQ. तिसरी आहे तुमची कृतीमध्ये तिसरा पॉइंट, जर मेजर ऑफ अँगल BRS इक्वल टू 60 डिग्री, हेन्स मेजर ऑफ अँगल RSD इक्वल टू एमटी बॉक्स, आणि ते पुढे दिलंय आंतरकोनाचा गुणधर्म. आंतरकोनांचा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे.
मग आंतरकोनात गुणधर्म कोणता आहे? आंतरकोनी पूरक असतात, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. तर दिले तुम्हाला BRS हा तो अँगल आहे आणि RSD हा तो अँगल आहे. यांच्या मापांची बेरीज तुमची किती असणार आहे? 180 असणार आहे. त्यापैकी हा तुमचा 60चा दिलेला आहे BRS. रिमेनिंग अँगल किती असणार तुमचा आपोआपच? 120. बरोबर आहे, 120 डिग्री. चौथं आहे तुमचं मेजर ऑफ अँगल CSR प्लस मेजर ऑफ अँगल RSD. CSR हा तो अँगल आहे आणि दुसरा आहे तुमचा RSD हा तो अँगल आहे. या दोघांची सम किती येणार आहे? आणि पुढे जे कारण तुम्हाला दिलंच आहे, कोणांची रेषीय जोडी. म्हणजे रेषीय जोडीतील हे कोण आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? या दोघांची सम तुमची अँगल हे लिनियर पेअर आहे 180 डिग्री असणार आहे. लक्षात घ्या, कारण स्ट्रेट अँगल तयार होतो आणि स्ट्रेट अँगलचं मेजर हे तुमचं 180 असतं. हे आपण आधी घेतलेलं आहे, आधी आपण झालेलं आहे. पहा, आपण जे संलग्न कोन वगैरे आपण आधी घेतलं त्याच्यामध्ये रेषीय जोडी पण पाहिली आपण. पूरक कोन, कोटी कोन, सप्लिमेंटरी अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल हे आपण आधी पाहिलंय. पहा दुसरं आता दुसरी फिगर, ते दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. दुसरी आपण दिलेली फिगर जी आहे तीच आहे. इथं परत एक अक्षर नाव वापरलेली आहेत. याप्रमाणे ही एक अक्षर नाव दिलेली आहेत. आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M, L आणि M या समांतर आहेत. असो रेषा N ही त्यांची छेदिका आहे. जर कोन D बरोबर 70 अंश, या D चं माप जे आहे ते तुम्हाला 70 अंश दिले. पहा, तर कोन G चे माप शोधा. कोन G चं माप शोधायचं आहे. G बरोबर किती, कोन G बरोबर किती असं म्हटलं. त्यासाठी ही कृती पूर्ण करत गेलं की तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते मिळणार आहे. मग पहिलं रेषा L समांतर रेषा M हे दिलेलं आहे, म्हणून कोन D आणि कोन F, कोन D आणि कोन F हे तुमचे समान असणार आहेत. कोन D इक्वल टू कोन F. त्याला रिझन काय येणार आहे? D आणि F कोणत्या कोणा जोडी ती? कोणते? अल्टरनेट अँगल. म्हणजे तुमचा व्युत्क्रम कोनांची जोडी. बरोबर आहे, व्युत्क्रम कोनांची जोडी. किंवा व्युत्क्रम कोन म्हटलं तरी पुरेसा आहे, नुसतं व्युत्क्रम कोन म्हटलं तरी चालेल. म्हणून तुमचं D चं माप 70 दिलेलं आहे त्यांनी, म्हणून तुमचं इथं जी रिकामी जागा दिली तुम्ही कोन D बरोबर 70 अंश आहे. परंतु आणि म्हणून कोन F बरोबर तुमचं किती येणार आहे? त्याच्यावरनं 70 अंश येणार आहे. कोन F बरोबर 70 अंश. मग कोन F आणि G, कोन F आणि G हे तुमचे रेषीय जोडीमधले कोण तयार होणार आहेत? आपल्या G चं माप काढायला लक्षात घ्या. कोन F आणि G जे आहे ते तुमचे रेषीय जोडीमधले कोण असणार आहेत. म्हणून कोन F अधिक कोन G बरोबर किती असणार आहे? 180 अंश. कोणांची रेषीय जोडी. म्हणून तिथे रिकाम्या बॉक्स मध्ये 180 लिहिणं गरजेचं आहे. अँगल्स लिनियर पेअर. आणि खालच्या स्टेपला 180 दिलं होतं पहा, बरोबर आहे. 70 डिग्री प्लस अँगल G इक्वल टू 180 डिग्री. ते एफचं मेजर जे आपण वरती काढलंय 70 ते या ठिकाणी टाकलंय. G आहे तसंच 180 इक्वल टू, मग तुमचं अँगल G जो आहे तो किती येणार? आपोआपच 180 मध्ये तुम्ही मायनस केलं ते 110 येणार आहे. एक 180 मायनस 70, कारण हे प्लस 70 आहे, साईड चेंज केली ते मायनस होतील, म्हणून 180 मायनस 70 तुम्ही केलं तर आन्सर तुमचं 110 डिग्री येणार आहे. सिमिलरली तुम्हाला आता तिसरं जो आहे ऍक्टिव्हिटी ती सुद्धा अशीच पूर्ण करायची आहे. किंवा चौथी आहे
ती सुद्धा अशीच पूर्ण करायची आहे, सेम आहे. आडली तुम्ही मला उद्या विचारू शकता. शक्यतो आडणार नाही, ती पूर्ण करा. नंतर तुमचा तिसरा प्रश्न जो आहे त्यात सेम आहे, फक्त आपण त्यातलं दुसरं मी तुम्हाला सोडून देतो, कारण पहिलं काही अवघड जाणार नाही. कारण हे जसं आपण आता केलं का नाही, हे जसं आपण केलं तसंच तुम्हाला प्रश्न तिसऱ्यातलं पहिलं सोडवायचंय. पहा, तुम्हाला अँगल सीचं मेजर दिलंय, म्हणजे हे मेजर दिलंय, आणि त्यावरनं तुम्हाला अँगल ए त्या अँगलचं मेजर काढायचंय. हे अपोजिट अँगल आहेत. नंतर अँगल क्यू, बरोबर, खाली तुम्हाला क्यू आर एस टी असे नाव, पी क्यू आर एस असे नाव दिले आहेत. तर त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून म्हणजे अल्टरनेट अँगल असतील, इंटेरियर अँगल असतील, किंवा तुमच्या करस्पॉन्डिंग अँगल असतील, त्याचा उपयोग करून त्या अँगलची मेजर जी आहे ती शोधा. तर तिसऱ्यातलं मी आता दुसरं घेतो. तिसऱ्यातलं दुसरं, तर 9 वाजून 5 मिनिटांनी आपला तास संपला पाहिजे, कारण तुमचा लगेच दुसरा तास असणार आहे. तर फिगर तुम्हाला याप्रमाणे दिली पाहिजे. या पॅरलल लाईन तुमच्या आहेत, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल तुम्हाला दिलेली आहे. ही पी, ही क्यू आणि ही लाईन आर. इथे या अँगलचं मेजर हे 3x + 12 दिलेलं आहे डिग्री, आणि या अँगलचं मेजर तुम्हाला 120 डिग्री दिलेलं आहे. तर रेषा पी समांतर रेषा क्यू, ही रेषा पी आणि रेषा क्यू या पॅरलल आहेत हे दिलेलं आहे तुम्हाला. रेषा आर जी आहे, लाईन आर जी आहे, ती छेदिका असल्यास म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहे ती दिल्ली, तर आकृतीवर दिलेल्या माहितीवरून एक्स ची किंमत शोधा. हा जो एक्स आहे, या एक्स ची किंमत तुम्हाला फाइंड करायची आहे. ओके, तर मग आता हा जो पेअर आहे, बरोबर आहे, तर काय करायला इथं मग रेषा हे सोडवायचं तुम्हाला. रेषा पी समांतर रेषा क्यू, लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू आणि रेषा आर ही छेदिका आहे. मग हा जो अँगल पेअर आहे तो आपला कोणता आहे? अल्टरनेट अँगल आहे. व्युत्क्रम कोनांची जोडी ती आहे, म्हणून ती सेम घ्यायची. मग 3x + 12 डिग्री इक्वल टू 120 डिग्री, त्याला रिझन द्यायचं आहे व्युत्क्रम कोन. या अँगलचं मेजर आणि या अँगलचं मेजर हे इक्वल असणार आहे, सेम असणार आहे, कारण ते अल्टरनेट अँगल पेअर आहे आणि अल्टरनेट अँगल पेअरचं मेजर हे इक्वल असतं, सेम असतं, म्हणून त्याच्या आधारे आपण हे लिहिलंय हे दोघांचे मेजर सेम. हा 12 आहे, साइड चेंज केली म्हणजे मायनस होईल, तो 120 डिग्री मायनस तुमचा 12 डिग्री, म्हणून 3x = 120 मधून 12 मायनस केले तुमचे 108 येईल. तो 108 डिग्री. आणि मग 3 तुमचा इथं आता मल्टिप्लाय आहे, पुन्हा तो साइड चेंज केला, तो काय म्हणा तुमचा डिवाइड होणार आहे मल्टिप्लायचा, म्हणून 3 त्रिक 9 आणि 3 सक 18, म्हणून x ची व्हॅल्यू तुमची 36 डिग्री असणार आहे. तुम्ही इथं व्हॅल्यू 36 जर टाकली तर 12 त्रिक 36 आणि 12 म्हणजे 48 इथं 36 ना, 36 त्रिक तुमचं होणार आहे. 36 त्रिक किती होणार तुमचे 108, आणि त्याच्यामध्ये 12 ऍड तुम्ही केले म्हणजे बरोबर तुमचं 120 हे सेम येणार आहे, सारखं येणार आहे. दोन्ही मेजर ही सारखीच आली पाहिजे, म्हणून x ची व्हॅल्यू या ठिकाणी जी आहे ती तुमची 36 असणार आहे, लक्षात घ्या.